हॅलो एव्हरीवन, हार्टी वेलकम. सॅम्स लर्निंग पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 इयत्ता 10वी मराठी आणि सेमी मीडियम महाराष्ट्र स्टेट बोर्ड या विद्यार्थ्यांकरिता युनिट 2 मधील 2.1 मधील पहिली पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे आपण हळूहळू संपत जाऊ किंवा नष्ट होत जाऊ ही जी कविता आहे, ही कविता खूप सोप्या भाषेमध्ये आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे, त्याचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. या कवितेचे कवी आहेत पॅब्लो नेरुडा. या कवींचा थोडक्यात आपण परिचय आधी करून घेऊया. तुम्हाला अधिक माहितीसाठी मी हे देत आहे. Introduction to the poet. Pablo Neruda was born on July 12, 1904 and died on 23 September 1973. He was fond of poetry since he was 13 years old. His poetry was also influenced by Indian poets during the 1950s and 60s. His poetry was seen in the poetry of Indian poets. He was not only a poet but expert in politics. पॅब्लो नेरुडा जुलै 12, 1904 रोजी त्यांचा जन्म झाला. 23 सप्टेंबर 1973 साली त्यांचा मृत्यू झाला. ते वयाच्या 13व्या वर्षापासून कविता करत होते. भारतीय कवीच्यावर त्यांच्या कवितेचा प्रभाव दिसून येतो 1950 आणि 60च्या दशकामध्ये. ते फक्त कवी नव्हते तर एक एक्सपर्ट पॉलिटिक्स पण होते. हिज पोएम्स रिसीव्ड मेनी अवॉर्ड्स अँड ही वॉज अवॉर्डेड द इंटरनॅशनल पीस अवॉर्ड इन 1950s, द स्टेट पीस अवॉर्ड इन 1953. In 1971 he also received the highest Nobel Prize for literature. He also served as the Chilean ambassador to France. He was a staunch supporter of democracy. त्यांच्या कवितेला अनेक अवॉर्ड मिळाले आहेत आणि त्यांना स्वतःला आंतरराष्ट्रीय शांततेचा पुरस्कार 1950 साली मिळाला आहे. राष्ट्रीय शांतता अवॉर्ड 1953 साली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1971 साली जगातील सर्वात हायेस्ट सन्मान किंवा प्राइज असतो नोबेल प्राइज, ते त्यांना साहित्यासाठी भेटलेले आहे. ही ऑल्सो सर्व्ड ॲज द चिली ॲम्बेसेडर. ते फ्रान्समध्ये चिलियन ॲम्बेसेडर म्हणून सुद्धा काही वर्ष त्यांनी काम केले आणि सर्वात चांगली गोष्ट त्यांनी लोकशाहीचे ते खंदे प्रवर्तक होते. लोकशाहीसाठी आणि लोकांसाठी त्यांनी राजकारणामध्ये खूप चांगलं असं कार्य केलं होतं. आता आपण कविता समजून घेऊया. कवितेचं शीर्षक आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही किंवा आपण हळूहळू संपत जाऊ, नष्ट होत जाऊ. डाईंग या शब्दाचा अर्थ इथे संपत जाणे किंवा नष्ट जाणे या अर्थी घेतलेले आहे. तर एक एक वळ समजून घेत कवितेचा भावार्थ पण आपण समजून घेऊया आणि अवघड वाटणारे शब्द ही इथे समजून घेऊया. यू स्टार्ट डाईंग स्लोली, पॅब्लो नेरुडा लिखित ही पोएम आपण इथे समजून घेत आहोत. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही प्रवास केला नाही आणि जर तुम्ही पुस्तके वाचला नाही किंवा तुम्ही वाचनच केला नाही. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ म्हणजे आजूबाजूचे जग तुम्ही पाहिले नाहीये, आजूबाजूच्या सोबतचे आवाज, जो जगण्याचा आवाज आहे तो ऐकला नाहीये. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ म्हणजे तुम्ही जीवनाचा आवाज ऐकला नाहीये. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, ॲप्रिशिएट या शब्दाचा इथे अर्थ होईल एखादीची योग्यता ओळखणे. रिकॉग्नाइज द क्वालिटीज ऑफ समबडी, एखादीची योग्यता ओळखणे. तुम्ही
एखाद्याची योग्यता ओळखून तुम्ही ॲप्रिशिएट केला नाही आहे, म्हणजे इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजे ॲप्रिशिएट कुणाचा करायचं हो? स्वतःला. जर स्वतःला प्रशंसा दिली नाही, स्वतःच्या कामाचं कौतुक स्वतः केलं नाही आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुम्ही हळूहळू संपत जाणार आहात. बघा, खूप सुंदर आणि एक उपदेश देणारी ही कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पृथ्वीतलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, पण त्याआधी आपल्याला जगता आलं पाहिजे. कवी इथे सांगतात की तुम्ही प्रवास करत नाही, वाचन करत नाही आहे, जीवनाच्या आवाजाचा आनंद घेत नाही, आजूबाजूचे जग बघत नाही आहे, जीवनातील आवाज समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे काय होईल? खऱ्या अर्थाने जीवन जगलोच नाही असं म्हणावं लागेल. मग त्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. म्हणून इथे कवी डाईंग स्लोली हा शब्द इथे वापरलेला आहे. डाईंग स्लोली म्हणजे मृत्यू होणे असं न घेता डाईंग स्लोली म्हणजे आनंदी भविष्याची आशा गमावून बसणे असं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद तुम्ही शोधायला हवं आणि प्रत्येक गोष्टीतून आनंद शोधून जीवन समृद्ध करायला हवं आणि आपल्याला स्वतःला सुद्धा आपण ॲप्रिशिएट करायला हवं, म्हणजे स्वतःचंही स्वतःनं कौतुक करायला हवं. मग समजून घ्या, तुम्हाला चांगले मार्क मिळाले असतील, तुम्ही खेळामध्ये कुठे प्रावीण्य मिळवलं असाल किंवा काही चांगली कृती तुमच्या हातून घडली असेल, तर का नाही आपण स्वतःला ॲप्रिशिएट करायचं, हे इथे कवी तुम्हाला सांगतात. तर इथे मार्जिन क्वेश्चन्स पण बघूया. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू स्लो डेथ, कोणत्या गोष्टी एखाद्याला हळुवारपणे मृत्यूच्या दिशेने नेऊ शकतात? याचं उत्तर इथे लगेच आपण बघूया. तर याचं मार्जिन क्वेश्चनचा आन्सर असा असेल, इफ वी इग्नोर ट्रॅव्हलिंग, रीडिंग, लिसनिंग टू द साऊंड ऑफ लाईफ and not keeping ourselves respect, self-esteem, then one can lead to slow death. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला पॉज करून हे मार्जिन क्वेश्चनचं उत्तर लगेच तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला लगेच हे समजून येईल. बघा, पहिल्याच स्टांजामध्ये याचं उत्तर सांगितलेलं आहे कवितेमध्ये की आपण जर ट्रॅव्हल केलो नाही, रीड केलो नाही, साऊंड ऑफ लाईफ जीवनाचा आवाज ऐकलो नाही आहे, स्वतःला ॲप्रिशिएट केलं नाही आहे, तर हळूहळूपणे आपण संपत जाऊ, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जीवनामध्ये आनंदी भविष्याची आशा जी आहे ती आपण गमावून बसू, असं इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्टांजा आपण समजून घेऊया. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, वेन यू डू नॉट let other help you, you start dying slowly. सेल्फ इस्टीम आधी आपण पाहिलंय. सेल्फ इस्टीम म्हणजे आत्मप्रतिष्ठा आणि आत्मगौरव. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे या कवितेचा अर्थ कसा होईल या स्टांजामध्ये आपण इथे समजून घेऊ शकतो. आपण स्वतःला ओळखलं नाहीये, स्वतःमधील गुणाची कदर केली नाहीये, तर आपली ओळख हरवून जाऊ. इथं किल हा शब्द हरवून अशा अर्थी आलेला आहे. आपले सत्व नाहीसे होत राहील आणि आपण दुसऱ्याला मदत नाही केलो तरी सुद्धा आपण हरवून जाऊ, तर आपल्याला दुसऱ्यांनाही मदत करावं लागेल, नाहीतर आपण हळूहळू संपत जाऊ आणि हळूहळू आपण नष्ट होत जाऊ, असे इथे कवी आपल्याला सांगतात. नेक्स्ट बघूया. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स म्हणजे ज्या आपल्या सवयी आहेत त्या सवयीचे आपण गुलाम झालेलो आहे.
त्या सवयी आपल्याला नकळत गुलाम बनवत आहेत, त्या जर आपण सोडले नाही, म्हणजे त्या सवयीतून आपण मुक्त नाही झालो, गुलामीतून ज्या आपल्याला वाईट सवयी लागलेल्या आहेत त्यातून आपण बाहेर नाही पडलो, स्लेव SLAVA स्लेव म्हणजे गुलाम. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आपण दररोज एकाच मार्गाने जात आहोत, म्हणजे इथे याचा अर्थ असा होईल, आपल्याला ती जाणीव झाली की गुलामची जाणीव होऊन सुद्धा आपण रोजच्या दिनक्रमामध्ये कधी बदल करत नाहीये, तर आपले आयुष्य एक सूर्याने निरस होईल, कंटाळवाणा होईल. म्हणून ज्या चुकीच्या काही सवयी लागलेल्या आहेत आपल्याला, त्या सवयीतून, त्या गुलामीतून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, असं इथे कवी सांगतात. नेक्स्ट, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर, म्हणजे आपण आपले रुटीन दिनक्रमामध्ये काही बदल केलं नाही आहे आणि वेगळे कलर परिधान केले नाही. कधी कधी वेगळे रंग परिधान करणं गरजेचं असतं, नवे रूप धारण करणं गरजेचं आहे. ते जर आपण करत नाही आहे, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, म्हणजे बघा आपल्या अनोळखी लोकांशी कधी आपण संवाद साधत नाही आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुम्ही हळूहळू संपूत जाल, नष्ट व्हाल. तर इथे सांगण्याचा प्रयत्न असं इथे कवीने केलेला आहे की तुम्हाला जीवनाचा आनंद घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंगाचे कलरचे कपडे परिधान करणं गरजेचं आहे. खूप जीवनामध्ये आनंद घेणे, मौजमजा घेणं गरजेचं आहे आणि अनोळखी लोकांशी मैत्री करणं गरजेचं आहे. असं नाही केलं तर तो जीवन खऱ्या अर्थाने नष्ट होईल, असं इथे कवी सांगतात. इथे पुन्हा एक मार्जिन क्वेश्चन्स आहे. व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग, गिव्ह 4 पॉईंट्स. जीवन चांगल्या प्रकारे जगण्याकरता कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? 4 मुद्दे तुम्ही लिहा. आपल्या मनानं हे लिहायचं आहे. मी तुम्हाला इथं सोप्या भाषेमध्ये याचं उत्तर देतो. व्हिडिओला पॉज करून हे मार्जिन क्वेश्चनचं उत्तर नोटबुकमध्ये लिहून घ्या. या मार्जिन क्वेश्चनचा आन्सर असा असेल बघा. 4 पॉईंट्स, 4 मुद्दे आपण इथे घेऊया. बी पॅशनेट, सेकंड सेल्फ इस्टीम युअर सेल्फ, थर्ड बी रेडी टू टेक एनी रिस्क आणि फोर्थ सेट गोल टेक टार्गेट. थर्ड स्टॅन्झामध्ये कवी इथे सांगतात, इफ यू अवॉइड टू फील पोझिशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक्स युअर eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. इथे 2 नवीन शब्द आलेले आहेत. टर्ब्युलंट या शब्दाचा अर्थ इथं होईल अनावर आणि अस्थिर. ग्लिसन या शब्दाचा अर्थ होईल चकाकणे किंवा चमकणे. आता ह्या पूर्ण स्टांजाचा अर्थ आपण इथे समजून घेऊया. या ओळीतून कवी आपल्याला असे सूचित करतात किंवा ही जाणीव करून देतात की मनातील उत्कट भावनांना जर मुक्तपणे आपण व्यक्त होऊ दिलं नाहीये, त्याचा आनंद घेतला नाही किंवा दिला नाही, तर आपल्या भावना या बोथट होतील. क्षणार्धात डोळ्यातील चमक आणणाऱ्या किंवा हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या सुखद भावनेचे हिंदोळे जर कधी अनुभवले नाहीये, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण खऱ्या अर्थाने हळूहळू का होईना नष्ट होत जाऊ. तर इथे खूप सुंदर आणि मार्मिक उपदेश देण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे. आपल्यामध्ये येणाऱ्या भावना सुखदुःखाच्या ह्या आपल्याला व्यक्त करायला हवेत. हृदयामध्ये
होणारे सर्व भाव आपल्याला व्यक्त करता आले पाहिजे. तर नाही आपण व्यक्त करू शकलो तर डोळ्यातली चमक आपण दाखवू शकलो नाहीये, तर खऱ्या अर्थाने आपण संपून जाऊ, नष्ट होऊन जाऊ असं इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्टांजा आपण समजून घेऊया. बघा इथे कवी सांगतात, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब. जर आपण आपल्या जीवनामध्ये बदल केलो नाहीये, आपण आपल्या कामामध्ये समाधान नसलो, त्यावेळी आपण काम बदललं नाहीये, म्हणजे हाती असलेल्या कामातून जर आपल्याला आनंद मिळत नसेल, समाधान मिळत नसेल, किंवा आपल्याला प्रेम मिळत नसेल, आपल्या नात्यातील आपल्याला प्रेम मिळत नसेल आणि असं वाटत असेल आणि त्यावेळी आपण बदल करत नसेल आपल्या जीवनामध्ये, तर खऱ्या अर्थाने आपण नष्ट होत जाऊ. इथे कवीनं खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. तर बघा, if you do not go after a dream, मग आपण आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा केला नाही, आपण आपल्या स्वप्नाकडे पाहिलो नाही, आपले स्वप्न आपण पाहिले नाहीये. if you do not allow yourself, आपण स्वतःला त्याची परमिशन दिली नाही, अलाव केलं नाहीये. ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, एकदा तरी जीवनामध्ये आपण आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. टू रन अवे फ्रॉम सेन्सेबल ॲडवाईस, म्हणजे काय सांगितलं इथे बघा, आपल्याला जी समज आहे, जी जाणीव आहे, जे आपल्याला ॲडव्हान्स देतात त्यामधून आपण पळ काढतो आणि त्यावेळी आपण जर पळ काढत नाहीये तरच खऱ्या अर्थाने जीवन जगू, नाहीतर आपण काय करू, आपलं जीवन इथे संपून जाईल. तर याचा थोडक्यात सार असा आहे, हाती आलेल्या कामातून जर आपण आनंद समाधान मिळत नसेल किंवा आपला जो जोडीदार आहे त्याच्या नात्यातील प्रेम हरवत चाललेलं असेल असं आपल्याला वाटत असेल आणि तरीही आपण आयुष्य तसेच निश्चितपणे पुढे रेटत आहोत, आयुष्य सुखकर व्हावे यासाठी काही प्रयत्न केले नाही, तर आपल्या खऱ्या अर्थाने जीवन जगलोच नाही असं म्हणावं लागेल. आपण खऱ्या अर्थाने संपत जात आहोत असं म्हणावं लागेल. सुरक्षित आयुष्य जगताना कधी धोका पत्करायची हिंमत दाखवली नाही, आपण स्वतःला अनिश्चित गोष्टीचे आव्हान दिले नाहीये किंवा कधी एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा केला नाही, तरी आपण अनेक उत्तम गोष्टीपासून, चांगल्या गोष्टीपासून स्वतःला वंचित किंवा पाठीमागे ठेवू असं इथे कवी आपल्याला सुचवतात. आयुष्यात किमान एकदा तरी स्वतःला समंजस, शहाण्या मनाला उपदेशाच्या नियमातून आणि बंधनातून मुक्त व्हायला पाहिजे. बरेच वेळा आपलं मन हे करू नको, ते करू नको असं सांगतं, पण मनाचं प्रत्येक वेळा न ऐकता ज्यामधून आपल्याला आनंद मिळेल, जे नैतिक आहे, अशा काही गोष्टी जर आपण मन मारून केलं तर नक्कीच आपण संपत जाणार नाही. याचं छोटंसं उदाहरण इथं ॲड करतो. आपलं मन म्हणतं चल यार खेळायला जाऊया आणि आपली परीक्षा आहे आणि आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर आपण खेळायचं सोडून अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या मनाचं प्रत्येक वेळी ऐकण्याच्या ऐवजी जे चांगलं आहे त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून कवीनं आपल्याला इथं अशा पद्धतीनं सुचवलंय की आपलं जो मन खूप शहाणं असं समजतं आपल्याला आणि मन आपल्याला काही बंधने घालतं, त्या बंधनातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. आयुष्य खूप छान आहे, भरभरून त्याचा आनंद लुटला पाहिजे असं इथं सांगितलेलं आहे. बघा शेवटच्या ओळीमध्ये
टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस डॉट डॉट असं केलेलं आहे. म्हणजे कवीने इथे कविता अर्धी सोडलेली आहे. त्याचं उत्तर तुमच्याकडून त्यांना अपेक्षित आहे. इथं आता एक मार्जिन प्रश्न असा विचारलेला आहे बघा. द पोएट हॅज लेफ्ट द लास्ट स्टांजा इनकम्प्लीट. व्हॉट लाईन विल यू ॲड टू कम्प्लीट इट. पोएटनं हे जे कवी आहेत पॅब्लो नेरुदा यांनी शेवटची वळ आहे ना अर्धी सोडलेली आहे. व्हॉट लाईन विल यू ॲड टू कम्प्लीट इट. आता मग तुम्ही कोणती लाईन इथे ॲड कराल तर ह्याचंही मार्जिन क्वेश्चन्स आपण इथे बघूया. अशी एक नवीन लाईन आपण इथे ॲड करू शकतोय. ॲडेड लाईन विल बी यू विल लूज युअर होप सॅटिस्फॅक्शन ऑफ ब्राईट फ्युचर. तर इथे विद्यार्थी मित्रांनो खूप छान कवितेचा भावार्थ आपण इथे समजून घेतलेला आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली. यामध्ये अजून एक शेवटचा शब्द आलेला आहे सेन्सेबल. तर सेन्सेबल ह्या शब्दाचा अर्थ असा होईल. सेन्सेबल या शब्दाचा अर्थ असा होईल वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स किंवा समंजस किंवा जाणीव असणारा सेन्सेबल. तर आपण इथे ही कविता समजून घेतलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वर्कशॉप समजून घेणार आहे. वर्कशॉप तुम्हाला संपूर्ण सोडवून दिलं जाईल आणि त्याच्यावरील ग्रामर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत टेक केअर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल ह्या चॅनलवर तर आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या चॅनलला शेअर करा. तोपर्यंत थँक्यू. टेक केअर. बाय.